करने का दिया था वादा, पण डोळे उघडले तर तिने हाक मारली दादा. असा अनुभव अनेकांना अनेक वेळा येतो, पण हा अनुभव वेगळा. आणि आता जसा उल्लेख झाला की दादासाहेब फाळके यांनी ज्याची मुहूर्तमेढ रोवली ती आपली चित्रपटसृष्टी, आणि इथे अनेक दादांनी आपल्या प्रतिभेने दादागिरी केली आणि मग आजचं हे स्वरूप त्या चित्रपटसृष्टीला प्राप्त झालं. आपण अशा स्पॉट दादांचा सन्मान करतो आहोत ज्यांनी या सिनेसृष्टीमध्ये गेली जवळजवळ 50 वर्ष काम करत आहेत ते. आणि 1968 मध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. विमल कुमारांच्या सिनेमापासून अनेक सिनेमांची बदलत जाणारी पिढी त्यांनी पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे. जैसी करनी वैसी भरनी हा त्यांनी स्पॉट दादा म्हणून काम केलेला पहिला चित्रपट होता. त्यानंतर दुलारा असेल, तराजू असेल, छोटे सरकार असेल, ते अगदी प्यारवाली लव्ह स्टोरी पर्यंत, आणि खास करून मराठीमध्ये काम करणाऱ्या संजय जाधवांचे चित्रपट म्हटले म्हणजे जे नाव हमखास सेटवर असतं ते म्हणजे मोहम्मद भाई यांना जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी जैसे याद किया गया, मुझे बड़ी खुशी है इस बात की कि कम से कम मैं इस काबिल तो नहीं था, आप लोगों ने जिस तरीके से मुझे याद किया, बहुत बहुत शुक्रिया। और मुझे हिंदी पिक्चर से बेहतर मराठी पिक्चर में काम करने में जो मजा आता है, और हमारे आर्टिस्ट, हमारे जो भी वर्कर रहते हैं, हमारे साथ में जो प्रोड्यूसर रहते हैं, हमारे बॉस बैठे हुए हैं सचिन जी, ये हमारे पुराने बॉस हैं और बहुत अच्छा साथ में हम काम किए। कम से कम 20 साल बॉस के साथ में थे। हमको मालूम नहीं पड़ता था कि मैं किसी गैर जगह काम कर रहा हूँ। आज तक हमारे सचिन साहब का बहुत बहुत शुक्रिया, मैं इस बात का शुक्रगुजार हूँ। सचिन साहब को देखा मेरा दिल बढ़ गया। सुशांत, तुझ्या सुरुवातीपासूनच्या प्रवासात आणि माझ्याही सुरुवातीपासूनच्या प्रवासात आपण दोघे एकमेकांची साथ आतापर्यंत निभावत आलोय. तू काहीही कर, एक हाक दे आणि आय विल बी देअर. सगळे आले तसे मीही येईल. आणि तुझ्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. आज खूप लिमिटेड स्केलवरती हा उपक्रम होतोय, पण मला हे दादा अवॉर्ड्स खूप मोठे झालेले बघायचे, कारण ही खूप खरंच छान कन्सेप्ट आहे आणि ते तू करशील याची मला खात्री आहे. सो ऑल द बेस्ट आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या, नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद ताई, तुलाही मनपूर्वक शुभेच्छा. आणि यानंतर पुढच्या दादा पुरस्काराकडे आपण वळतो आहोत. खास करून नाटक आणि चित्रपटामध्ये ते दृश्य माध्यम असल्यामुळे सेटची मांडणी आणि ती प्रत्येक वेळेस त्या तेवढ्या वेळ कालावधीमध्ये करणं हे फार जिकिरीचं काम असतं. पण गेली 22 वर्ष सातत्याने हे काम करत असलेले गुलाम-ए मुस्तफा, चौकट राजा, युगपुरुष यासारख्या अनेक चित्रपटातून आणि आता मालिकेच्या विश्वात तुकाराम सारख्या मालिकेमधून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे असे दत्ताराम शेलार, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये दत्तादादांना आपण या ठिकाणी आमंत्रित करूया. आजही पुरस्कार मिळालेला असताना आणि उद्या सणाचा दिवस असतानाही दत्तादादा शूटिंग मध्ये व्यस्त आहेत, पण ते निघालेले आहेत, थोड्या वेळातच इथे पोहोचतील. मला वाटतं हे आपण सगळ्यांसाठीच अतिशय परिचयाची अशी ही परिस्थिती आहे. तो थोड्याच वेळात आपण त्यांना हा पुरस्कार देऊ. या पुढचे जे पुरस्काराचे मानार्थी आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाहीयेत त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे, परंतु देबूदादांबरोबर काम करणारे शिवाजी कराळे हे लाईट दादा आपण सगळ्यांना परिचयाचे. गेली 30 वर्ष त्यांनी या क्षेत्राला योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी केलेले चित्रपट म्हणजे मग अग्निहोत्र सारखी मालिका असेल, अमरप्रेम सारखा चित्रपट असेल, सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका दीपाली विचारे यांनी त्यांना औ म्हणायला सुरुवात केली आणि त्यानंतर अनेक छोट्या मोठ्या भूमिका चित्रपट क्षेत्रामध्ये करत असताना
त्यांच्या हातातलं कौशल्य सगळ्यांच्याच लक्षात आलं, ते म्हणजे उत्तम नऊवारी साडी नेसवण्याचं. आजही एकच नऊवारी साडी 3 वेगवेगळ्या पद्धतीने नेसवण्याचं कौशल्य हे औंच्या हातात आहे. आणि अगदी बाजीराव मस्तानी सारख्या चित्रपटासाठी सुद्धा औंनाच पाचारण करण्यात आलं होतं. यातून त्यांचं हे कौशल्य नक्कीच आपल्या समोर येतं. आणि त्याचबरोबर गेली 7 दशकं औ या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आणि त्यांच्याच सावलीत मोठे झालेले रमाकांत मालपेकर, ज्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्य प्रकारांचं उत्तम मार्गदर्शन त्यांच्या गुरूंकडून मिळालं. रमेश साळवे हे त्यांचे लावणीतले गुरु, रमेश पुरव हे त्यांचे लोकनृत्यातले गुरु, तर सचिन शंकर यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि बॅले या नृत्य प्रकारामध्ये धडे गिरवले. आणि कांचनताई सोनटक्केंबरोबर मला याचा उल्लेख नक्की करावासा वाटतो, कारण उमेश जाधवांबरोबर आणि दीपालीताई बरोबर, दीपाली विचारे यांच्याबरोबर सहाय्यक नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करताना आपण सगळ्यांनाच भाऊ परिचित आहेत. अनेकांनी भाऊंकडून 1 2 3 4 वरती स्टेप्स बसवून घेतल्या असतील. पण त्याचबरोबर आपल्यासारख्या कलाकारांना नाचवत असताना अंध आणि मूकबधिर कलाकारांकडून सुद्धा उत्तम नृत्य भाऊंनी करून घेतलेलं आहे कांचनताई सोनटक्के यांच्या बरोबर काम करत असताना. तर मी या दोघांनाही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मंचावर एक उत्तम नर्तक, सहाय्यक नृत्य दिग्दर्शक असा सुंदर प्रवास केलेले भाऊ आणि त्यांच्या मातोश्री आऊ. आऊ आणि भाऊ दोघांनाही विनंती करेन की या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मनोगत व्यक्त करण्यापेक्षा जे काही सांगितलेलं आहे ना तेच खरं आहे. पण अहोरात्र दिवस कष्ट करून वयाच्या 7व्या वर्षात मी या सृष्टीमध्ये मेळ्यात काम करत होते. एक डान्सर म्हणून होते, कलाकार होते. त्याच्यानंतर हौशी कलावंतात मी संपूर्ण साथ देऊन, संपूर्ण माझं आयुष्य घालून 5 मुलांना मोठं केलं. 78 ला माझे मिस्टर एक्सपायर झाले, मोठं केलं. आणि त्याच्यानंतर मी प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून झाले. पण आता हे करता करता मला नको ती कला बाजूला ठेवून एक साडीची कला म्हणून माझ्या दीपाली एक मुलगी आहे, तिने सांगितलं तू आता नेसवायची. आणि नेसवायला सुरुवात केल्यानंतर माझा हात चांगला बसला. आज ज्या मराठी सेलिब्रिटी सगळ्या ज्याला आहेत त्याला आऊच पाहिजे असते आणि आऊच्याच नावाचा गजर करत असतात. हिंदीमध्ये सुद्धा मी तुंबा केलं, बाजीराव मस्तानी केलं आणि जास्त सर्वात श्रेष्ठ पिक्चर केलं असेल तर बाल गंधर्व. आज माझ्यासमोर आम्ही 25 मीटरची एक साडी नेसवत होती. 12 साड्या त्याला कम्प्लीट नेसवल्या. लोक म्हणत तशी शूर गेली, पण नाही. आज मी माझ्या स्वतःचे कष्ट करून त्याला मी साड्या नेसवल्या. आणि आज माझा सुबोध एका बाईला सुद्धा पाठीमागे पाडेल असा दिसत होता. नटेश्वराने दिलेली माझी देणगी आणि हीच आयुष्यभर. आता 76 वर्ष माझं चालू आहे, पण अजून मी 4 वर्ष चांगली काम करेन. आणि तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यायला. अजून 4 ते 25 वर्ष तुम्ही खणखणीत काम करणार आहात याविषयी आम्हाला खात्री आहे. आणि आज औंधा हा पुरस्कार प्रदान करत असताना मला सांगायला अतिशय आनंद होतो की त्यांना विजय पाटील पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सुद्धा त्यांच्या कौशल्यासाठी सन्मानित करण्यात आले. केटरिंग व्यवसायामधलं हे अतिशय महत्त्वाचं नाव मानलं जातं. केदार शिंदेचं प्रोडक्शन असू दे, महेश मांजरेकरांचं असू दे किंवा संजय जाधव यांचं असू दे, जेवणासाठी सगळ्यात रुचकर नाव मानलं जातं ते कृष्णा तोरसकर यांचं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये कृष्णा दादांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय आमदार सुरेंद्र शिंदे साहेबांना. म्हणजे कमलाकर सारंगांकडे ज्यांनी काम केलं त्यांच्यापासून ते राकेश सारंगांकडे जे काम करतात त्या कलाकारांपर्यंत किंवा अधिकारी ब्रदर्समध्ये काम करणाऱ्या आपल्यासारख्या सगळ्याच कलाकारांना जे अतिशय सुपरिचित असणारं, अत्यंत आदराचं, खऱ्या अर्थाने दादा असं नाव किंबहुना बाप माणूसच म्हणेन मी, ते नाव म्हणजे गोपाळ गोडकर अर्थात
दादा गोडकर. दादांना कृपया गोडबोले साहेब, अर्चना नेवरेकर आणि सुशांत शेखर, तीनच नाव मला कळले. सुशांतने आवर्जून बोलवलेलं आहे. मी सहसा पडद्यामागचा असल्यामुळे फारसा कुठेच जात नाही, पण आज आलोय. पुढचं स्वरूप मला माहिती. सुशांत म्हणाला घ्यायला येतो, काही कर, ये म्हटलं येतो ना, घ्यायला कशाला, आलोय. परत एकदा सगळ्यांना धन्यवाद. मॅनेजमेंटबद्दल फारसं बोलण्यात असतं नाही. डबल ढोली असतो. नाटक असू दे, सिनेमा असू दे, अर्धा प्रोड्युसरचा अर्धा इकडचा. नाही इकडच्या ह्याच्या बाजूने असतात, नाही इकडच्या बाजूने. मॅनेजर हा डबल ढोली असतो, प्रोड्युसरला सांभाळायचं असते आणि समोरच्यांना स्पॉट दादापासून टॉप आर्टिस्ट पण, रायटर डिरेक्टर पण वेळ काळ बघून काहीतरी ठोकून वेळ मारून करायचं. उद्यापासून सुरू होणाऱ्या आपल्या न्यू इयरला, म्हणजे नववर्ष आपलं जे सुरू होत आहे त्याकरता या प्रीत्यर्थ आपणा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. पंचवीस वर्षांपूर्वी मला असं वाटतं, इफ आय एम नॉट रॉंग, हे चिरायू सुरू झालं आणि पहिलं वर्ष जे झालं ते एअरपोर्ट सेंटरला झालं का पहिलं वर्ष? इफ आय एम नॉट रॉंग, इफ माय मेमरी सर्व्स मी राईट. तिथे बॉम्बस्फोट झाला, त्या 9व्या दिवशी हा कार्यक्रम झाला होता. एक्झॅक्टली. कुलकर्णी तिथे प्रमुख होते आणि त्यांच्या बरोबर नाना पाटेकरही होते. हा, मला आठवतंय. आणि तेव्हापासून सुरू झालेली ही प्रथा आज इथवर पोहोचलेली आहे आणि जास्तीत जास्त तरुण वर्ग त्याला सपोर्ट करत आहेत आणि या नंतरचा तरुण वर्ग सुद्धा याला सपोर्ट करणार आहे असं मला वाटतं. कारण ही मंडळी पण दादा झाली. दादा पुरस्कारासाठी मला इथे बोलवण्यात आलं आणि खूप चांगली संकल्पना आहे असं मला वाटतं. पण दादा या शब्दाची जास्त माझा संबंध नाही आहे, कारण सहसा मला कोण दादा म्हणत मुली तर नाहीच. पण ज्यांना आपण दादा खऱ्या अर्थानं म्हणतो, म्हणजे स्पॉट दादा, हा स्पॉट दादा हा शब्द जो आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये, मग तो टेलिव्हिजन असो किंवा चित्रपट असो, तिथं हा उल्लेख केला जातो. स्पॉट दादा हिंदीमध्ये काही ठिकाणी, मी सर्व असं नाही म्हणणार, पण काही ठिकाणी फक्त स्पॉट असा आवाज दिला जातो. हे फक्त आपल्या मराठीमध्ये आहे की जिथे आपण स्पॉट दादा असं भाषा, कारण ती आपली संस्कृती आहे. तर आपल्या संस्कृतीला जर आपण कधीच विसरू शकत नसलो तर मग आपण फक्त 31 डिसेंबरला न्यू इयर का साजरं करायचं? त्या आधी आपल्याला साजरं केलं पाहिजे. दॅट इज आर गुढीपाडवा. आणि 31 डिसेंबरला साजरं करायला मी नाही म्हणत नाही, काय रात्री आपली काहीतरी मजा आपली असते, तर त्यामुळे तेही नाही करायचं असं माझं अजिबात म्हणणं नाही. पण त्या आधी आपल्याला आपली संस्कृती जोपासली पाहिजे आणि त्याकरता ही सर्व मंडळी कार्यरत आहे. त्यांच्या बरोबर मी आहे असं मी सांगू इच्छितो. म्हणजे पर्टिक्युलरली रंगा दादा आणि सुशांत दादा हे जे दोन इथे उपस्थित आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की मी त्यांच्या बरोबर आहे. आणि त्याचबरोबर मी ही एक फक्त एक सजेशन देऊ इच्छितो. रंगा, तुम्ही आता जसं म्हणालात की एकत्र येऊन काहीतरी आपण केलं पाहिजे किंवा काय, तर तुम्ही एक ट्रस्ट का नाही काढत? कारण यू ऑल आर रिअली ट्रस्टवर्दी पर्सन्स. तर तुम्हाला एक ट्रस्ट काढला पाहिजे. त्या ट्रस्ट मध्ये मग कोण कोण तुमच्या बरोबर येतात ते पहा आणि मग त्या हिशोबाने त्या अनुषंगाने तुम्ही पुढे जाऊ शकता. आज मला तुम्ही बोलवलं आणि माझ्या हस्ते तुम्ही दादा गोडकरांना पुरस्कार मला देण्यात संधी दिलीत मला त्याची, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. दादांबरोबर मी काम केलेलं आहे, इतरांनीही भरपूर केलेलं आहे.
दादा इतकी वर्ष सक्सेसफुल काय आहेत हे लोकांना कधीच कळलं नाही, पण मी ती एक गोम मात्र पकडलेली आहे की ते का एवढे सक्सेसफुल आहेत. एक ते तो चांगला माणूस आहे हा एक खरं म्हणजे, त्यामुळे एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय सिन्सिअर, अतिशय परफेक्शनिस्ट आहे. आणि त्यांची सर्वात मोठी त्याचा गुण असा आहे की जेव्हा ते ओरडतात तेव्हा ते लेकी बोले सुने लागे असं असतं. त्यामुळे ते सर्वात जास्त प्रोडक्शन मध्ये सर्वात जास्त जर आपल्या मराठीमध्ये पाहिलं तर ते सक्सेसफुल आहेत. दादा, कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. दोघांचेही मनपूर्वक आभार.